तर मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मला तर येत नाही ब्लॉग बनवायला, तरी पण कसा बसा करू, आम्ही ट्राय करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळ सकाळी उठून आम्हाला आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी सकाळ सकाळी उठून आम्हाला खूप कामं दिले. एकेकाला फोन लावून बोलवायला लागते, कारण की कोण टायमावर येत नाही मिळत. सगळ्यांना माहिती आहे फोन लावून बोलवायला लागतात. बघा आमचा एक कार्यकर्ता आला आहे, आता बघूया. एक आला आहे. हाय. लेट झाला, खूप लवकर आलाय तुम्ही. उशिरा झाला काम अजून बाकीचे कुठे आहेत? येत आहे ठीक आहे. आता आमच्या मंडळाची अवस्था अशी आहे, म्हणजे सगळं काम चालू आहे. मध्ये थोडं बहुत काम चालू दाखवतो तुम्हाला. मध्ये पण प्रसाद भाऊ आमचे मंडपचे सगळे काम करतात. हे असा एक कार्यकर्ता आहे, त्याला सगळ्या गोष्टीत आवड आहे. सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला, म्हणजे कुठलंही काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, पहिला माणूस करणार. त्यामुळे आपल्या लवकर यायला पाहिजे. तर ठीक आहे, माहिती होतं आज करणार तिथं नसीब समीरने तुला कॉल केला. आणि हे आमचे तिसरे सोहेल, हे आमचा एक पोस्टमॅन आहे. समजा पोस्टमॅन, याला कुठलंही काम जो तो येतो डायरेक्ट काम देतो. तू पण ब्लॉग बघा आलाय का. एक तुला काय लेटचा प्रॉब्लेम काय भाऊ? काय लेट झाला तू? Some personal issues, terms and conditions are applied. बाप्पा, महत्वाची गोष्ट, बाप्पासाठी हा कचरा घेऊन आलाय. म्हणजे कचरा म्हणजे जे उडवतात ना कचरा, त्यासाठी काल हा आणि ओम हे दोघं गेलते मुंबईला जाऊन आले. हा आमचा एक असा कार्यकर्ता आहे, आलाय टायमावरती पण थोडा भडकतो लेट बोलल्यावरती. त्याला राग येतो कुठल्या पण गोष्टीचा, पण असं काय नाही. तो मनाने खूप साफ आहे. ऋषी भाऊ आमचे, हात मिळवा. आल्या मंडळासाठी टाइम द्या. कोणता चिंता आहे? आरामसे आला आला आला. हा एक असा आमचा कार्यकर्ता आहे मंडळाचा, साहिल जादोडे. त्यांना टायमाची वेळ नाही, त्यांना जेव्हा टाईम भेटतो ते येतात मंडळासाठी. काम आणि कार्य खूप चांगले करतात. पण त्याची एक सवय आहे खूप छानची, चष्मा त्यांना लागतो. भले त्यांना टाईम जेवणार नाही पण चष्मा घेऊन, डोक्यावर चष्मा जसं लोकांच्या हातात सुद्धा तुम्हाला. काय बोलत आहे तू? सांग लवकर. गोरा करा लवकर आलाय खूप. हा व्यक्ती असा आहे, तो 12 महिने बिमार असतो. कुठेही काय त्याला अचानक सर्दी काय होते किंवा डोकं होते. गावाची बिमारी त्याला होते. आणि याचे सांगा ना जरा, जिकडे कॅमेरा असतो स्क्रीन मेन स्क्रीन वर दिसला. हायलाइट व्हायचं याला खूप खूप मोठा. खूप खजिनदार पण आलेले आहे. खजिनदार अजय मस्के यांचे खूप खूप स्वागत मंडळात. म्हणजे दोन चार आल्यानंतर 2-4 आपल्याला ऐकायला भेटतेच, कारण की यांच्या तोंडातून जिथपर्यंत माणसं ऐकतात तिथपर्यंत काम करत नाही. हे बोलणं त्यांच्या आहे, कारण की गणपती जवळ आलाय आणि काम फटाफट करायचं आपल्याला. टाकायचे का टाकू का? अच्छा लास्ट प्रसाद लाईव्ह आणि सोहेल लाईव्हचे गुरु मेन असिस्टंट आलेले आहे आता. ते आत्ता जे चालू करणार कामासाठी खूपच चांगले कार्यकर्ते. सगळ्याच गोष्टी पुढे करणारे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असेल त्या गोष्टी आपल्याला आणून देतात, कुठलीही गोष्ट असेल. ये सिर्फ स्टाइल मारने के लिए वीडियो ये पलटा मारने के लिए अभी तो मैं कुछ नहीं कर रहा हूँ. मतलब उसे सिखा के रखा है कि अभी नहीं करने का. एक्टिंग कुछ नहीं, काम करायचं. गुड मॉर्निंग फ्रेंड. तर आज दुसरा दिवस आहे डेकोरेशनचा. थोडी मोठी साफसफाई चालू आहे, काही ना काय. डेकोरेशन तर नाही पण साफसफाई चालू आहे थोडी बहुत. तर आज करणार आहे कलर, त्यासाठी आज मी कपडे चेंज करून आला आहे. म्हणजे घातलेले दुसरे आज चेंज केले सकाळी.
आणि यांनी एक चेंज केले सगळे. आम्ही पेंटर बनवलं आहे याला. हा पेंटर आहे, खूप मोठा पेंटर आहे. तर बघा तुम्ही पेंटिंगचं काम चालू आहे. हा खूप मोठा कलाकार आहे, आर्टिस्ट आहे. खूप छान मारतोय कलर. मोसाईल तूही खूप छान काम करतोय, असंच केलं पाहिजे. थांब पहिले कलर दाखवतो तुम्हाला, गेट दाखवतो कसं आहे आपला. हा गेटला पूर्ण कलर होणार ना. कलर झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा दाखवणार मी. खूप सुंदर असं दिसणार आपला. फायनली कलर मारून झालेला आहे. तर बघा तुम्ही. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपला 3रा दिवस आहे मंडपाचा. तर हा 3ऱ्या दिवशी आला आहे, कारण की पहिल्या दिवशी नव्हता, दुसऱ्या दिवशी पण नव्हता, 3ऱ्या दिवशी. त्याला बोला थोडा कचरा तेवढा उचलून घे. त्याच्यात पण नाटकी चालू आहे, पण काय नाही. शेड लावून पण झालं आहे आपलं सगळं. आणि कसं पावसाळ्यात पाणी येते ना बाहेर, आरतीला गर्दी लागलेली असते आणि मग आरतीला माणसं भिजतात अर्धे. त्यासाठी आपल्याला शेड मारला आहे. आणि हा मंडळाचा कलर बिलर मारून झाला आहे. आतमध्ये अजून पसारा आहे खूप, तो पसारा पण मध्ये खूप आहे. आणि आज सगळं नीट एकदम चांगल्याने करून आज तुम्हाला फायनल डेकोरेशन दाखवणार. आणि होऊन जाईल मग उद्या तारीख किती आहे बाबू? हां 6 तारीख ना उद्या. एवढ्या दिवसापासून आम्ही वाट बघत होतो. फायनली उद्या आमच्या बाप्पाचं आगमन आहे. तर मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजले आणि सगळे पोरं जमा झाले. डेकोरेशन बाकी होतं खूप सारं आणि काहीच नाही झालं. बघू शकता तुम्ही, काहीच नाही झालेलं आहे. अजून चालू केलं आहे. इकडे कोणाच नाही, सगळे आलेत. लाईट पण गेली, लाईट गेली नाही. इलेक्ट्रिकल यांनी सकाळपासून आलाय, 2 दिवसापासून एवढं कामं करतोय ना, येऊन काम करतो. थँक्यू सो मच. कसं वाटलं मग आमचं मंडळ, शिवगणेश बाळमित्र मंडळ? आमचं सागर यावर्षी गणपतीच्या के कदम, कृष्णा कदम. नाद करायचा नाही. काय म्हणतो अजय? सागर भाई काय बोलणार आपल्या मंडळासाठी 2 शब्द? डेकोरेशन खूप लेट केलं तुम्ही, लवकर करा आता. उद्या डेकोरेशन बाकी मला तो टेन्शन आहे. लाइटिंग पण लावायची आपल्याला. हे आमचे भाई, यांना काही पण विचारायचं ना तर 2 शब्द ऐकवणार आहे. आता पण बघायला तुम्ही, आता पण चेहरा तसा रागीट आहे 2-4 दिवसावरती. एकदा बघा तरी इकडे, बघा बघितलं. हे नाराज आहेत आमच्यावरती वाटते खूप नाराज. आणि हे आता हे आहे ना कॅमेरा चालू झाला म्हणून हे त्यांच्या चेहऱ्यावरती ॲक्टिंग चालू आहे. आता ती ॲक्टिंग आमचे आणि उपखजिनदार आणि यांच्या हातात आता पूर्ण कारभार दिला. अरे हा, पहिले तर यांना कॉंग्रॅच्युलेशन. यांच्या घरी लक्ष्मी आली आहे, पण कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आणि सदस्य आहे आमचे खूप मोठे, सचिवजी. युवराज क्या लगता है कितने बजे तक होगा? 1-2 बजे का क्या आप कर सकते हैं? बोलू तुला काय वाटते? मला तर वाटतं मी करू शकतो, कारण की देवाच्या भक्तीसाठी. कडाक बोलला असा भाई, कडाक बोलला. सर्वात मोठा कार्यकर्ता असेल. सर्वात मोठे कार्यकर्ते आमचे विशाल लाडके. सामान नव्हतं, सामान आत्ता जाऊन घेऊन आले सगळे. काहीच नव्हतं. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ता. एक लाइटिंग लावते, त्यातून घुंगाट लावून ठेवलं आहे लोकांनी. काय झालं, झोपी पेते काय थकला? बसून थकला. जेव्हा बाप्पा येतील ना तेव्हा सगळं चांगलं भारीच वाटेल. कारण की आता कसं माहिती काय, नॉर्मलच आहे डेकोरेशन, जास्त एवढं हे नाही. सौरभ डायरेक्टर आहे आणि हा करणारा. थंडा आलाय, थंडा देईन लोक. एवढे काय रे तुम्ही हडीगिरी करता?
बाहेर जा ना टोमॅटो बाहेर जा ना. मोठा लागला काय एवढा तरी पाहिजे एवढा काली मागायला व्हिडिओ वेगळा थंडा फार कमी आहे. काय अजून काय पाहिजे तुम्हाला? अजय भाई कैसा लग रहा है अपने को डेकोरेशन? थोड़ा मस्त लग रहा है मैंने सागर भाई डेकोरेशन कैसा लग रहा है? डेकोरेशन तो है नहीं नॉर्मली. और विशाल भाई तुम बताओ. हम लोग ने किया तो कुछ अच्छा ही किया रे. गुरु भाई कसं वाटलं डेकोरेशन? एक नंबर. तर लाइटिंग लावून झाली आहे बघा तुम्ही लाइटिंग आणि डेकोरेशन पण मधलं झालं आहे. मला दाखवतो मी कसं झालं डेकोरेशन म्हणजे. तर मित्रांनो रात्रीचे 1:30 वाजले आहे. सगळं काम झालेलं आहे लाइटिंग डेकोरेशन आणि आता थोडी साफसफाई बाकी आहे. सकाळी होऊन जाईल आणि उद्या बाप्पाचं आगमन आहे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा.